नमस्कार, जयम विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। दरवर्षी नवी दिल्लीत साजरा होणारा भारतीय नौसेना दिवस यावर्षी सिंधुदुर्गात साजरा झाला। या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नारायण राणे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सगळे मान्यवर नेते मंडळी उपस्थित होते। सर्वप्रथम राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। त्यानंतर तारकर्ली समुद्रकिनारी जात भारतीय नौदलाने त्यांच्या चित्तथरारक हवाई आणि समुद्रातील प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मनं जिंकली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर पार पडलं आणि त्यानंतर तारकर्ली समुद्रकिनारी भारतीय नौसेनेच्या जवानांनी चित्तथरारक अशी प्रात्यक्षिकं दाखवली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि हे अनावरण झाल्यानंतर आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी इथून आढावा घेतलेला आहे, पाहूयात। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात एक महत्त्वाचा आज प्रसंग घडला। आज नौसेनेच्या स्थापनेच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आहे तो आता राजकोटमध्ये स्थापन झालेला आहे। हा जवळजवळ 43 फूट उंचीचा पुतळा आहे जो सिंधुदुर्ग किल्ला आहे अगदी त्याच्या समोरच हा किल्ला आहे आणि या किल्ल्याची सुशोभीकरणही करण्यात आलेलं आहे। आताच काही वेळापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पूर्णाकृती पुतळा आहे त्याचं जे अनावरण आहे ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं। यावेळी मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री त्यासह अन्य मान्यवरही उपस्थित होते। एकंदर पाहिलं तर आज जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा याचं अनावरण झाल्यामुळे असंख्य शिवभक्त आहेत ते सध्या इथे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। एकूण आजचा जो क्षण आहे तो अतिशय शिवभक्तांना प्रेरणादायी आहे आणि त्यामुळे अनेक शिवभक्त हे इथे येत आहेत आणि हा आता एक पर्यटन स्थळ म्हणून निश्चितच विकसित होणार आहे। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, राजकोट, सिंधुदुर्ग। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या शिल्पकाराने बनवलेला आहे त्यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी, पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट येथे पूर्णाकृती शिवरायांचा जो पुतळा बनवला आहे ते पुतळा बनवलेले जे व्यक्ती आहेत ते आपल्या समोर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। मला सांगा तुमचं नाव काय आणि हा जो आज तुम्ही 43 फुटी छत्रपती शिवरायांचा पुतळा बनवला आहे किती तुम्हाला अभिमान वाटतो? तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव जयदीप भरत असते, कल्याणला राहतो। अभिमान तर खूप आहे। प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं की शिवाजी महाराजांचा पुतळा चित्र आपल्या हातून घडावं आणि त्यातून ते काम जर नौदलासारख्या संस्थेकडनं येणारं असेल आणि पंतप्रधानांकडनं त्याचं उद्घाटन होणार असेल तो आनंद आणखीन 4% 10% वाढत जातो। किती दिवस लागले पूर्णाकृती पुतळा आणि कशा पद्धतीचा आहे? सगळ्यात पहिले याचं छोटं मॉडेल चालू केलं होतं 1 जुलैला, 1 जुलै 2023ला। खरं तर एवढा मोठा पुतळा करायचा असेल तर साधारण 1 ते 1.5 वर्षाचा वेळ जातो। आता आपल्याकडे नवीन तंत्रज्ञान पण यायला लागले त्यामुळे 6 फुटाचा पुतळा करून तो पहिले 3D स्कॅन केला आहे। त्याच्यानंतर जी पद्धत आहे CNC मध्ये कार्विंग करतात, थर्माकोलमध्ये, ही पद्धत सोडून आणखीन लवकर कसं करता येईल त्याच्यासाठी म्हणून पूर्ण पुतळा 3D प्रिंट केला। दिवस रात्र मेहनत करत आपण आणि यांच्या स्वतः कामगारांसहित यांनी हा पूर्णाकृती पुतळा बनवला, त्यांना ही अभिमानास्पद गोष्ट आहे। मात्र निश्चितच हे जे स्थान आहे ते आता पर्यटन स्थळ म्हणून मोठ्या प्रमाणात उदयास येईल। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, राजकोट, सिंधुदुर्ग। तर सिंधुदुर्गात पार पडलेल्या या दिमागदार सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे। नौदलातील पदांना भारतीय परंपरेनुसार
नाव देणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। सोबतच नौदलाच्या गणवेशावर शिवमुद्रा असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली असून शिवरायांच्या दूरदृष्टीमुळे नौदल अत्यंत शक्तिशाली बनलेलं आहे। शिवरायांच्या धोरणामुळे नौदलाची वाटचाल आजही पुढे सुरू आहे। ज्याचं समुद्रावर वर्चस्व तो सर्वशक्तिशाली असं छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे, याची आठवणही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दिली आहे। अपनी विरासत पर गर्व की भावना के साथ मुझे एक और घोषणा करते हुए आज गौरव हो रहा है। भारतीय नौसेना अब अपने रैंक्स का नामकरण भारतीय परंपराओं के अनुरूप करने जा रही है। छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम भारतीय आरमाराची स्थापना केली। दरम्यान नौदलात भारतीय परंपरा कशी होते हे आपण जाणून घेऊयात। शिवरायांच्या काळात भारतीय नौदलाची मुहूर्तमेढ रोवली गेली। शिवकाळात नौदल प्रमुखांना सरखेल असं म्हटलं जात असे। मायनाक भंडारी हे 1654 ते 1679 या काळात मराठा आरमाराचे सुभेदार होते। कान्होजी आंग्रे हे मराठा आरमाराचे पहिले सरखेल होते। इंग्रज राजवटीच्या काळात नौदल प्रमुखांना ऍडमिरल म्हटलं जाऊ लागलं। स्वतंत्र भारतातही हीच परंपरा कायम राहिली। आता भारतीय परंपरेनुसार नव्यानं पदनाम असणार आहे। तर सरखेल कान्होजी आंग्रे हे 16व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते। छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून कान्होजी आंग्रे यांना आरमार प्रमुखपदी त्यांची नेमणूक केली। त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमारासोबत लढून मराठा आरमाराचा भगवा समुद्रात फडकवत ठेवला। त्या काळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणी बंदरे, किल्ले काबीज करण्यासाठी परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती। भारतीय किनारपट्टीवरील बंदरे ताब्यात ठेवून आपला व्यापारी माल युरोपमध्ये पाठवण्यासाठी त्याचा वापर करण्याची त्यांना आवश्यकता वाटत होती। सागरी व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी सागरी किल्ले काबीज करणे ही आवश्यक होते आणि कान्होजींनी याच गोंधळाचा उपयोग आपले आरमार स्थापन करण्यापासून ते संपूर्ण किनारपट्टीवर अनिर्बंध सत्ता गाजवेपर्यंत केला। इंग्रज आणि पोर्तुगीज आरमाराच्या अथक प्रयत्नांनंतरही कान्होजी आंग्रे यांनी मराठा आरमार हे अजिंक्यच ठेवलं। भारतीय नौदलाचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे भारतातील राजे आहे ज्यांनी समुद्राला हेरलं, ज्यांनी समुद्राचं महत्त्व ओळखलं आणि त्यानुसार वाटचाल पुढे नेली। कान्होजी आंग्रे हे शिवरायांच्या आरमाराचे पहिले सरखेल ठरले आणि कान्होजी आंग्रे यांनी इंग्रज पोर्तुगीजांना मात देत भगवा समुद्रावर फडकवत ठेवला होता आणि त्यामुळेच भारतीय नौदलाचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखलं जातं। तर तारकर्ली समुद्रकिनारी नौसेना दिवसाचा दिमाखदार सोहळा पार पडला। यावेळेस नौदलाकडून पंतप्रधानांना मानवंदना देण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांना नौसेनेने मानवंदना दिली. पाहूयात. बंधन है। हमारे कमांडोज इस चौकी को नष्ट करके अपने नागरिक को छुड़ा लेंगे। दाहिनी तरफ से 2 कॉम्बैट लाइट सपोर्ट व्हीकल बंदर को सुरक्षित स्थान पर ले जाने के लिए आ रही हैं। युद्ध का यह सजीव चित्रण आपको निश्चित ही रोमांचित कर रहा होगा। तरफ आप गोलियों की बौछार होते हुए देख रहे हैं और दूसरी तरफ आप देख रहे हैं तर आज सिंधुदुर्गामध्ये नौसेना दिवस साजरा करण्यात आलेला आहे आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उदय चिटणीस सर. उदय चिटणीस सर, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. हे निवृत्त कमोडर आहेत. तुमची ओळख मी आमच्या प्रेक्षकांना करून दिलेली आहे. सर, सर्वात पहिला प्रश्न माझा आपल्यासाठी असणार आहे की भारतीय नौदलाचं सगळ्यात मोठं सामर्थ्य काय आहे? ते सांगणं जरा कठीण आहे, पण नौदल हे ऑलराऊंड म्हणजे सगळ्या जे काही आपले फंक्शन्स आहेत, एअर आर्म आहे, फ्लीट आर्म आहे, सबमरीन आर्म आहे, तर तिन्ही चांगले आहेत. म्हणजे आणि या मागच्या 10-12 वर्षात खूप प्रगती केलेली आहे. जी, आणि जगामध्ये भारतीय नौदलाचं स्थान नक्की काय आहे? आपण मला वाटतं 3ऱ्या का 4थ्या स्थानावर आपली नौदल आहे. म्हणजे स्ट्रेंथ वाईज, परफॉर्मन्स वाईज आपण 3ऱ्या का 4थ्या स्थानावर आहोत. जी. पहिला अमेरिका आहे, मग चायना आहे, मग मला वाटतं रशिया आणि आपण. जी. इंग्लंड वगैरे पण आहेत, पण आपण त्यांच्या बरोबरच म्हणजे बरोबरीचे आहोत. जी. संपूर्ण जगामध्ये आपलं नौदल हे 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावर असणं ही काही साधी गोष्ट नाहीये. याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण काय आहे? मोठं कारण म्हणजे हे जे मागचे आपल्या स्वातंत्र्यानंतर जेवढे वर्ष आहेत त्यावेळेनंतर आपण हळूहळू नौदल वाढवत गेलो आणि पुष्कळसं जे वाढवत गेलो त्यासाठी खूप प्रयत्न झाले आणि मला वाटतं आता जवळजवळ 60 का 70% आपण स्वतः जहाज बनवतो, विच इज म्हणजे सगळ्यात जास्ती क्रेडिट त्याला द्यावं लागेल. जी. कारण मॅझगॉन डॉक्स शिपयार्ड, गोवा शिपयार्ड, HSL वायझॅक मध्ये आणि आता प्रायव्हेट कंपनीज पण जहाज बनवत आहेत, विच इज अ व्हेरी म्हणजे खरंच खूप चांगली गोष्ट. जे अगदी यालाच पकडून माझा पुढचा प्रश्न असणार आहे की या जहाज निर्मितीमध्ये आपण जसं म्हटलं की पूर्वी आपल्याला जहाजं दुसऱ्या देशांकडून घ्यावी लागायची, इम्पोर्ट करावी लागायची, मात्र आता आपण स्वतःही जहाजं बनवतो. यामध्ये मेक इन इंडियाचा कितपत मोठा वाटा आहे, कितपत मोठं यश आहे? आपला वाटा खरंच खूप जास्ती आहे. आता मी सांगतो, पनडुब्बी सारख्या म्हणजे ह्या खूप स्पेशलाइज गोष्टी आहेत, त्यामध्ये सुद्धा आपण मला वाटतं 60 का 70% कमीत कमी भारतीय आहे. त्याच्यापेक्षा जास्ती पण असू शकेल, कारण आता मी रिटायर होऊन पण मला 15 वर्ष झाली, पण जे काही मला माहिती आहे त्यामध्ये आपण खूप इंडिजिनियस कॉम्पोनंट्स ठेवतोय त्या जहाजांमध्ये, पुष्कळशा जहाजांमध्ये, आणि ते सगळे भारतात बनवले जात आहेत. जी. मेक इन इंडिया ही जी चळवळ आहे, जी मोहीम आहे, ती 2014 नंतर मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेली आहे. तर 2014 नंतर भारताच्या नौदलामध्ये असे कोणते मोठे बदल तुम्हाला जाणवत आहेत? पहिले म्हणजे आपली जी जहाजांची ऑर्डर होती अगोदर व्हायची, म्हणजे असं नाहीये की त्यांच्या अगोदर व्हायची नाही, पण आता जे संख्या आहे त्याची संख्या वाढली आहे. त्याच्यासाठी पुष्कळसे प्रयत्न झाले आहेत की जे भारतात आपण करू शकू, आणि काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपण ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजीनी भारतात करतो आहोत. त्या सगळ्या गोष्टींना धरून आपण खूप सुधार केलेला आहे. काही गोष्टी आपल्याला अजून
विदेशावरती अवलंबून राहावं लागतं, पण ते सुद्धा आपण आता हळूहळू कमी करत चाललो. जी सर, तुम्ही असे जोडून राहा. आपण एक छोटासा तपशील बघतोय आज जो कार्यक्रम पार पडला त्याचा, आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळूयात. भारताने सुद्धा मोठ्या प्रमाणात जहाजं बनवण्यास सुरुवात केलेली आहे आणि याच संदर्भात उदय सरांनी सुद्धा सांगितलेलं आहे मेक इन इंडियाचा यामध्ये मोठा वाटा आहे. 2014 नंतर ही चळवळ मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली आणि आता आपण आपलं संरक्षण साहित्य आपल्याच देशात बनवतोय, किंबहुना आपण बऱ्याच देशांना ते एक्सपोर्टही करतोय. यामध्ये मोठं यश आहे. तर नौदलासमोर समुद्री तस्करीचं सर्वात मोठं आव्हान आहे. त्याचा सामना नौदल कसं करतं याचं प्रात्यक्षिक तारकर्लीच्या किनाऱ्यावर दाखवण्यात आलं. पाहूयात. अपने नागरिक को छुड़ाने के लिए दाहिनी तरफ से 2 कॉम्बैट लाइट सपोर्ट व्हीकल बंदर को सुरक्षित स्थान पर ले जाने के लिए आ रही हैं. युद्ध का यह सजीव चित्रण आपको निश्चित ही रोमांचित कर रहा होगा. आप गोलियों की बौछार होते हुए देख रहे हैं और दूसरी तरफ आप देख रहे हैं कि नौसेना सर्च एंड रेस्क्यू का ऑपरेशन कैसे करती है. भारतीय नौसेना आक्रमण कार्रवाई के साथ में सागर में जीवन रक्षा के लिए भी तत्पर रहती है. मंच के सामने इस समय आप जो हेलीकॉप्टर देख रहे हैं वो एलेक्स हैं जो सर्च एंड रेस्क्यू का प्रदर्शन कर रहे हैं. परिस्थितियों को ध्यान में रखते हुए रक्षा टोकरी या रक्षा पट्टिका का प्रयोग किया जाता है. इस समय बंधक को छुड़ा लिया गया है मरीन कमांडोज के द्वारा और लाइट सपोर्ट व्हीकल जो बंधक को सुरक्षित स्थान पर ले जाने के लिए पोस्ट पर पहुंच चुकी है. गोलियों के बौछार के बीच सीना तान कर चलने वाले इन मरीन कमांडोज के लिए एक बार जोरदार तालियां. तर आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळतोय. उदय सर, माझा पुढचा प्रश्न असणार आहे, दरवर्षी नौसेना दिवस हा नवी दिल्लीमध्ये साजरा होतो, मात्र यावर्षी पहिल्यांदाच सिंधुदुर्गामध्ये हा दिवस साजरा करण्यात आला. याकडे आपण कशा पद्धतीने बघता? ही एक चांगली काय म्हणतात, हा प्रयत्न खरंच खूप चांगला आहे. कारण आपण त्यांचा नौदलाचा जे कार्यक्रम आहे, कार्य आहे, ते आपण बाकीच्या समुद्री तटावरच्या लोकांना दाखवू शकतो. तसा हा कार्यक्रम दरवर्षी मुंबई, विशाखापट्टणम आणि कोचीमध्ये पण होतो आणि तो तिथल्या लोकांना बघता येतो. पण आता सिंधुदुर्ग म्हणा किंवा खाली जे तटाच्या म्हणजे किनारे राहतात लोक, त्यांना पण बघायला मिळेल आणि त्याचं म्हणजे प्रोत्साहन मिळेल नौदलात येण्यासाठी. जी सर, आपण पुन्हा एकदा एक छोटासा तपशील बघूयात आणि पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर भारतीय नौदलाची हवाई शाखा सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान करते आणि या हवाई शाखेने आपल्या प्रात्यक्षिकांनी तारकर्लीचा समुद्र किनाऱ्यावरचा आसमंत हा दणाणून सोडला होता. मंच की दाहिनी तरफ दुश्मन की एक चौकी है जिसमें एक भारतीय बंधक है. हमारे कमांडोज इस चौकी को नष्ट करके अपने नागरिक को छुड़ा लेंगे. दाहिनी तरफ से 2 MiG-29 Panthers. अब आप चीते को एक लीप लेते हुए ऊपर देख रहे हैं. आकाश की बुलंदियों तक पहुंचने वाले ये हमारे फाइटर्स 2200 किलोमीटर की उच्चतम रफ्तार से उड़ने वाले इन विमानों के कमान कर रहे हैं कैप्टन विकास नरवाल. सामने से आते हुए MiG-29 पैंथर्स.
अब आप चीते को एक लीप लेते हुए ऊपर देख रहे हैं। आकाश की बुलंदियों तक पहुंचने वाले ये हमारे फाइटर्स। तर भारतीय आरमाराची अर्थात नौदलाची स्थापना ही शिवरायांनी केली, त्यामुळे नौदल आणि शिवरायांचं हे विशेष नातं आहे. पाहुयात कसे ते. भारतातले पहिले आरमार अर्थात नौदल शिवरायांनी स्थापन केलं. आरमाराच्या जोरावर शिवाजी महाराजांनी जलदुर्ग बांधले आणि राखले. सिंधुदुर्ग किल्ला हे त्याचं आदर्श उदाहरण आहे. भारतीय नौदल प्रमुखांना ॲडमिरल म्हटलं जात. शिवरायांच्या काळात त्यांना सरखेल म्हटलं जायचं. भारताने 4 डिसेंबर 1971 रोजी कराची बंदरावर हल्ला केला. भारताने याची आठवण म्हणून नौदल दिवस साजरा केला जातो. शिवरायांच्या कर्तृत्वाची आठवण म्हणून यंदाचा नौदल दिन मालवणच्या किनाऱ्यावर साजरा झाला. तर आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळतोय. उदय सर, माझा पुढचा प्रश्न आहे की ज्या पण भारतीय नौसेना आहेत त्याच्या संवर्धनासाठी आपण कुठेतरी कमी पडतोय का? कमी असं म्हणता नाही येणार, पण नौदलासाठी खूप काही करावं लागतं आणि काही गोष्टी लगेच मिळत नाहीत. म्हणजे काही गोष्टींसाठी आपल्याला विदेशातनं मदत घ्यावी लागते. काही गोष्टींसाठी आपल्याला सरकार जे करतं त्याची पण काळजी घ्यावी लागते. फायनान्सेस वगैरे ते सगळं मिळून ते एकत्र करतायत आणि मला वाटतं त्यांचा जो प्रयत्न आहे तो खूप चांगला आहे. कारण त्या दृष्टिकोनातनं फायनान्स इज अ व्हेरी काय म्हणतात सगळ्यात मोठा विषय असतो ज्याच्यामुळे नौदलाकडे लक्ष द्यावं लागतं आणि नौदलामध्ये इक्विपमेंट जास्ती असल्यामुळे खर्च थोडा जास्तीच असतो. जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झालेल्या सोहळ्यामध्ये एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. ती म्हणजे नौदलामधल्या जी पण आता नावं आहेत ती इंग्रजांनी दिलेली आहेत, मात्र आता ती भारतीय परंपरेनुसार ठेवण्यात येणार आहे. यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? आता मी सेवानिवृत्त होऊन जवळजवळ 15 वर्ष झालेली आहेत. आमच्या वेळेला जी नावं होती त्याची आम्हाला सवय झाली होती. आता नवीन नावांची सवय करावी लागेल लोकांना. दुसरं म्हणजे एका दृष्टिकोनातनं चांगलं आहे, पण एका दृष्टिकोनातनं बघितलं तर हा बदल सगळ्यांना म्हणजे समजायला थोडा वेळ लागेल. तो म्हणजे आपल्या रुटीन वरती यायला थोडा वेळ लागेल. पण नाव बदललं आहे, दुसरं काही खास बदललेलं नाही. तो दॅट म्हणजे तोसा प्रॉब्लेम व्हायला नको. जी, आपण आणखी एक छोटासा तपशील बघूया. आज सिंधुदुर्गामध्ये जोरदार सोहळा पार पडला नौदलाचा आणि त्याचसाठी नौदलानं अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली एक ध्वनिफीत प्रकाशित केली होती. पाहूया. नौदलानं अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजातली एक ध्वनिफीत प्रकाशित केलेली आहे. सिंधुदुर्गामध्ये नौदल दिवस साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या अनावरणानंतर नौसेनेच्या जवानांनी तिथे चित्तथरारक कसरती दाखवल्या. संरक्षण दलात बँड पथकाची ही महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. युद्धकाळात ही बँड पथके सैनिकांचं मनोबल वाढवतात, तर शांती काळात बँड पथके संरक्षण दलातील शिस्त कायम राखतात आणि आजही त्याचं एक प्रात्यक्षिक बघायला मिळालं. पाहूयात.
उदय सर, माझा आजच्या चर्चेतला सगळ्यात शेवटचा प्रश्न, इतक्या साऱ्या युद्धनौका आपल्याकडे आहेत, या युद्धनौकांचं एक उत्तम स्मारक कशा पद्धतीने करता येईल, काय वाटतं आपल्याला? स्मारक तसं पाहिलं तर विशाखापट्टणम मध्ये पांडुबीचं एक सुरेख स्मारक आहे. पूर्ण पांडुबीच्या पांडुबी आपल्या तटावर आणून तिला लोकांना दाखवण्यासाठी केली आहे. तसंच आपले जे जुने जहाज आहेत त्यांना एक एक करून आपण रिस्टोर करून ठेवलं तर ते खूपच चांगलं होईल. जसं इंग्लंडमध्ये आहे, इंग्लंडमध्ये पाणडुबी आहे, त्यांचे जुने जहाज आहेत, शिडाचे जहाज जे होते ते. आपल्याकडे तशा गोष्टी तेवढ्या झालेल्या नाहीत. आपण दोन्ही एअरक्राफ्ट कॅरियर्स जे डिकमिशन केले, विक्रांत आणि विराट, त्या दोघांना म्हणजे आपण डिसमॅन्टल केलं. ते जर ठेवले असते तर खूप चांगलं झालं असतं. म्हणजे लोकांना कल्पना आली असती की काय जहाज म्हणजे काय असतं, कुठे असतं, काय काय असतं त्या जहाजात. जी. पुष्कळशा लोकांना अजून जहाज म्हणजे काय हे माहित नाही. जी. आणि या गोष्टींची काळजी जर करता आली तर खूपच चांगलं आहे. जी. पण त्याच्यासाठी जागा लागेल, तुम्हाला त्याचं मेंटेनन्स करावं लागेल. पांडुबीचं मेंटेनन्स तुम्ही बघू शकता, विशाखापट्टणम मध्ये सुरेख आहे ते. म्हणजे अक्षरशः पूर्णच्या पूर्ण पांडुबी आहे. लोक आत जाऊन बाहेर येऊ शकतात आणि बघू शकतात. माझ्या मते ते जगातलं एक खूपच सुंदर मॉडेल आहे जे नक्कीच. आपण करू शकतो. नक्कीच. उदय सर, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. चला. भारतीय नौदलाचं सामर्थ्य नक्की काय आहे, भारतीय नौदल दिवस का साजरा केला जातो, भारतीय नौदलाचा इतिहास काय आहे, आज कशा पद्धतीने नौदल दिवस साजरा करण्यात आला आणि कोणत्या महत्त्वाच्या घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आहे, या सर्व संदर्भात आपण हा विशेष कार्यक्रम बघितला. यासह जे विशेषमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.